तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय. महाकाव्य तथागत भगवान गौतम बुद्ध माता रमाई, माता भीमाई, माता जग, माता सावित्री या मानवांना माता तुळजाभवानी यांना वंदन. आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्मान भाऊसाहेब साहेब त्यांनी घोषण केलेलेच आहे. तत्पूर्वी आपण एका गीताने सुरुवात करत असतो. ते गीत आहे नागदेवतांचं गीत आहे. त्यांनी पुढे येऊन आपल्या गीत सादर केले. तथागताचा सत्संग, तथागताचा पावन पवित्र कुसंग या तीन रत्नाला प्रथम त्रिवार वंदन. ज्यांच्यामुळे आपल्याला हे तीन रत्न लाभले असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या आचार विचारांना कोटी कोटी प्रणाम. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित उपासक उपासिका सर्वांना मैत्रीपूर्ण जय. तसेच आषाढ पौर्णिमा व वर्षवास निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. आज मला आपल्यासमोर गीत गाण्याची संधी प्राप्त झाली, त्यामुळे सगळ्यांचे आभार. माझ्या बाभीमाला आणि गौतमाला, माझ्या बाभीमाला आणि गौतमाला पहिले माझे वंदन महामानवाला. पहिले माझे वंदन महामानवाला. राज दरबार आणि सोडून
सुंदर गीत आपण सादर केलेलं आहे. त्यांच्याबद्दल आणखी जोरात काय व्हायचे जोरात काय व्हायचे. आता न खेळत मी सूत्रज्ञान करण्यासाठी आपल्या बाळाकडे उपलब्ध झाले नाही. सर्व जगाचे एकमेव गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध सर्व जगातील मानवांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांमध्ये मैत्री, करुणा, शील आणि प्रज्ञा या बुद्ध गुणांचा विकास हो. सर्वांचेच कल्याण हो, सुखी हो, आनंदित हो. सर्वांना आरोग्य लाभो. तसेच सर्व अज्ञातातून मुक्त हो. सर्व मैत्रीपूर्ण वागो. ही सर्व दोषमुक्त हो. ही आपल्या शुभेच्छा. यानंतर आपण धम्मदेशना पंथींची आपण ऐकणार आहोत. त्याच्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेले आहे. तत्पूर्वी मी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्मान अवचर साहेब यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. त्यानंतर आपण खंते यांचा धम्मदेशना आपण ऐकणार आहोत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्रिवाला अभिवादन करतो. भक्तींना वंदन. आजच्या कार्यक्रमाचे आमचे सूत्रसंचालन करणारे नागली साहेब, त्याचप्रमाणे भोजनताई संघाचे आमचे पदाधिकारी, भोजनताई महिला संघाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकारी सदस्य, आषाढ पौर्णिमेच्या आपणास शुभेच्छा. आपल्या पूर्वज प्रेरणा विहारामध्ये आज आपण आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये वर्षावसाचा आपण कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे आयोजित करतो. त्याप्रमाणे आज आपण वर्षावसाचा प्रारंभ म्हणते उपाली यांच्या हस्ते आपण आज उद्घाटन करत आहोत. आपली बनते दंबगर 3 महिन्याच्या कालावधीसाठी राजस्थान येथे गेलेले आहे. त्यामुळे आपण प्रत्येक पौर्णिमेला आपण बनतेंना विहारात प्राचारण करणार आहोत. बुद्ध धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला महत्त्व आहे. 12 पौर्णिमा आहे. 12 पौर्णिमामध्ये आज आषाढ पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा आहे आणि आजपासून संपूर्ण जगामध्ये वर्षावास प्रारंभ होत आहे. या ठिकाणी तथागतांचे जन्म अगोदर आणि जन्मानंतर त्यांच्या धर्मजीवनामध्ये आणि महापरिनिर्वाणानंतरही खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. असा एकमेव मानवपुत्र पृथ्वीवर आहे त्याच्या 3 काळातील आयुष्यात आषाढ पौर्णिमा महत्त्वाची ठरलेली आहे. त्याच्यामध्ये काय, सिद्धार्थाच्या आईला महामाईला गर्भधारणा झाली म्हणजे आषाढ पौर्णिमेला. सिद्धार्थाचा ग्रंथ आहे जगात धम्माचा पाली भाषेत पहिला उपदेश, जगातील पहिली धम्मचक्र प्रवर्तन, जगात प्रथम धम्म दीक्षा, धम्मशास्त्राची सुरुवात, जगातील सर्वात पहिला वर्षावास, जगात धम्माचे पहिली जाहीर प्रकरण, स्त्रियांना धम्मात प्रथमता प्रवेश व धम्मदीक्षा, महाप्रजापिता गौतमीस धम्मदीक्षा, खऱ्या धम्माचा उदय झाला, सिद्धार्थाचा मुलगा राहुलचा जन्म, बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर प्रथम धम्मसंहिती, अखिल मानवाला विशुद्धी मार्ग मिळाला, गुरु शिष्य परंपरेची सुरुवात झाली. आज गुरुपौर्णिमा पण आहे. सारनाथ येथे जगातील पहिले प्रवचन बुद्धांनी दिले. असे काय सांगितले बुद्धांनी जगात पहिल्यांदा ते बोलूया. विशुद्धी मग्गो अठ्ठांग मग्गो, शील मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग. विशुद्धी मग्गो किंवा विशुद्धी मार्ग म्हणजे धम्माची पहिली पायरी, ती पास झाल्याशिवाय पुढचा धर्म करणारच नाही. तो मार्ग म्हणजे पंचशील, कोणाची हिंसा न करणे, इजा न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, असत्य न बोलणे, मादक किंवा मृत्यूला झीन आणणारे पेय ग्रहण न करणे, अष्टांग मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग शिकवण तो असा सम्यक दृष्टी, सम्यक वाचा, समर्थक संकल्प, सम्यक कर्मांत,
सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक बुद्धी, सम्यक समाधी, शील सदाचाराचा मार्ग, शील नीतिमत्ता, दान अपेक्षा न ठेवता, नैष्क्रम्य, क्षणिक सुखाचा त्याग, वीर्य, कोणतेही काम सामर्थ्यानिशी पूर्ण करणे, शांती, क्षमा करणे किंवा द्वेषाला द्वेषाने उत्तर न देणे, सत्य सत्याखेरीज काही नाही हे समजणे, अधिष्ठान ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय, करुणा, सर्वविषयी प्रेम किंवा शीलता, मैत्री, मानव, पशु पक्षी, शत्रूविषयी देखील बंधुभाव, हे सर्व आषाढ पौर्णिमेला घडले. पहिला वर्षावास साधारण तेथे झालेला आहे. आषाढ पौर्णिमेला वर्षावास सुरू होतो आणि आश्विन पौर्णिमेला संपन्न होतो. बुद्ध धर्मात वर्षावासात आणण्याला साधारण महत्त्व आहे. सर्व बौद्ध उपासकांनी या 3 महिन्यांमध्ये कालावधीत स्वतःच्या घरी रोज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बुद्ध आणि धर्म लिहिलेला आहे, ग्रंथ लिहिलेला आहे, त्याचं पठण करावं, त्याचं आचरण करावं, सामूहिक वाचन करून त्यावर मनन चिंतन करावे व त्याच्या आपल्या जीवनामध्ये अनुकरण केले पाहिजे. नियमितपणे विहारात जाऊन धम्मश्रवण करावा व धम्ममार्गावर आरूढ व्हावे, धम्मदान द्यावे, उपवासव्रत घेऊन अष्टशिलाचे पालन करावे, सद्गुणांचा पाय मजबूत करावा. अशा प्रकारे मी माझ्या अध्यक्ष भाषणामध्ये थोडंसं आपल्याला सांगितलेलं आहे. मनतेची धम्मदेशना आपण ऐकणारच आहोत, तेव्हा मी मनतेला विनंती करतो की आपण धम्मदेशना सोबत करावे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. अखेर विश्वाला दुःखमुक्तीचा आणि शोक शांतीचा सधम्म देणारे, वैराग्याचा त्याग केला, वैराग्याचे कसोटी केली, अथम इलम पथानम योगो, या शरीराला दुःख, यातना, कष्ट दिले, एखाद्या भिंतीमध्ये खिळा ठोकावा त्याप्रमाणे या शरीराला यातना देऊन ज्या महामानवाने संपूर्ण विश्वाला दुःख मुक्तीचा आणि सुख शांतीचा अनमोल असा सधम्म दिला, असे ते अरहंत तथागत सम्यक संबुद्ध भगवान बुद्धांनी उपदेशिलेला सधम्म, असा धम्म ज्याचं मूल्य करता येत नाही, असा धम्म ज्याचं मोजमापन करता येत नाही, असा एकमेव धम्म ज्याचं आचरण करून माणूस माणसाच्या दुःखातून मुक्त होते, श्रोताकडनं सकृतगामी अनागामी अनंत पदाला जातो, जीवन मुक्त होतो, पवित्र असा धम्म. आणि या धम्माचं आचरण करून दुःखमुक्त झालेले, होत असलेले आणि भविष्यात जे कोणी दुःखमुक्त होतील असा तथागताचा आर्य श्रावक संघ महान अशा 3 रत्नाला वंदन करून, ज्यांच्यामुळे हे 3 रत्न लाभले, ज्यांच्यामुळे आपल्या सर्वांना हे हिताचे, सुखाचे, कल्याणाचे दिवस आले, ज्यांच्यामुळे आपल्या सर्वांना खरी मानवता प्राप्त झाली, माणूस म्हणून आपण जगू शकतो, माणूस म्हणून आपण समाजामध्ये वावरू शकतो, ज्यांच्यामुळे आपले संपूर्णच विघ्न टळाले, ज्यांनी तथागतांनी सांगितलेल्या 10 पारमिता पूर्ण करून
बोधिसत्वाचा साक्षात्कार करून घेतला. एवढंच नाही तर भारतीय संविधानाची निर्मिती करून या भारत देशाला ते संविधान दान केले. असे ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महान मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्म क्रांतीमध्ये मी संपूर्ण आयुष्य समर्पित हृदय शील संपन्न उपासक आणि उपासिकांनो, आजच्या मंगल दिनी आपल्या प्रबोध प्रेरणा बुद्ध विहारामध्ये आम्हाला आमंत्रित करून 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी जो काही उपासकांच्या करिता दुःख मुक्तीचा आणि सुख शांतीचा सधर्म सांगितलेला आहे, हा सधर्म श्रवण करण्याकरिता, ग्रहण करण्याकरिता आणि आमच्याकडून ऐकून घेण्याकरिता आपण आम्हाला आमंत्रित केलं. त्याप्रती आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री मंगल कामना. खरं तर भगवंताचा धम्म माणसाला माणसाच्या दुःखातून मुक्त करणारा धम्म आहे. प्रत्येक मानव हा दुःखी आहे, प्रत्येक मानवच नाही तर जो काही सजीव आहे हा प्रत्येक सजीव दुःखी आहे आणि प्रत्येक जण सुखाच्या शोधामध्ये आहे. प्रत्येकालाच वाटतं की मी सुखी बनावं, असं कोणीच नाही की त्याला वाटतं की मी दुःखी बनावं. प्रत्येकाला वाटतं मी सुखी बनावं. प्रत्येक जण सुखाच्या शोधामध्ये आहे. कुणाला वाटतं कशामध्ये सुख असेल, कुणाला वाटतं कशामध्ये सुख असेल. एखादा पिंजरा असेल बघा, पिंजऱ्यामध्ये पोपट असतो, त्या पोपटाला सुद्धा वाटतं की मी सुखी व्हावं, कधी याचा दरवाजा उघडेल, कधी मी बाहेर जाईल, कधी मी आनंदाची भरारी घेईल. त्याला सुद्धा वाटतं की मी सुखी बनावं. प्रत्येक जण आहे जे की दुःखी आहे, व्याकुळ आहे, कष्टी आहे, भयभीत आहे. प्रत्येकाला या दुःखातून बाहेर पडायचं आहे, या व्याकुळतेतून, या भयातून, या तृष्णेतून बाहेर पडायचं आहे. परंतु लोकांना मार्ग मिळत नाही. दुःखातून बाहेर पडण्याचा लोकांना मार्ग मिळत नाही. आपण फार पुण्यवान आहोत की आपल्याला भगवान बुद्धाचा धम्म लाभलेला आहे. भगवंत म्हणतात दुर्लभो लोकस्मी मनुष्यं कटिलाभो दुर्लभो लोकस्मी सद्धम्मं सवनं. म्हणजे धम्म ऐकायला मिळणे हे दुर्लभ आहे. धम्म ऐकायला सर्वांनाच मिळत नाही. आता माणसं एवढे आहेत असं नाही, माणसं भरपूर आहे, माणसं भरपूर असतात, परंतु सर्वांच्या कानावरती भगवंताचे वचन पडत नाही, बुद्धाचे वचन सर्वांच्या कानावरती पडत नाही. स्वतःला बौद्ध म्हणून घेणारे सुद्धा भरपूर आहे, किती जण आहेत, परंतु ते कधी विहारात येत नाही, कधी ते धम्म श्रवण करू शकत नाही, कारण तेवढं त्यांचं कुशल कर्म नाही आहे. म्हणून सातत्यानं विहारामध्ये जाऊन सधर्माला श्रवण करणे हे आपलं परम कर्तव्य आहे. आपल्या हितसुखासाठी, आपल्या कल्याणासाठी, आपल्या दुःख मुक्तीकरिता आपण दुःखी आहोत, व्याकुळ आहोत, कष्टी आहोत, भयभीत आहोत आणि भगवंतांनी दुःख मुक्तीचा आणि सुख शांतीचा सधम्म दिलेला आहे की ज्या धम्माचं आपल्याला आचरण करायचं आहे आणि आपल्या दुःखातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. दोन प्रकारची दुःख असतात बघा, एक शारीरिक दुःख असते, एक मानसिक दुःख असते. भगवंताचा धम्म हे माणसाला मानसिक दुःखातून बाहेर काढणारा धम्म आहे. शारीरिक वेदना सर्वांनाच होणार आहे. शारीरिक वेदना भगवंताला सुद्धा झाल्या होत्या बघा. जेव्हा देवदत्ताने वरून धोंडा फेकला होता, धोंडा फेकल्याच्या नंतर तो धोंडा दुसऱ्या दगडाला लागला आणि दोन दगडांच्या टक्कर लागल्यामुळं, दोन दगडांच्या टक्करीमुळं एक छोटासा त्याचा भाग तुटून बाहेर पडला आणि तो छोटासा भाग जाऊन भगवंताच्या पायावरती जाऊन लागला आणि भगवंताच्या पायातून सुद्धा रक्त व्हायला लागलं. म्हणजे ज्या काही शरीराच्या वेदना आहे, जे काही शरीराचं दुःख आहे, हे शरीराचं दुःख भगवंतालाही झालेलं आहे, भिक्खू संघालाही होत असते आणि उपासकांना सुद्धा होत असते. परंतु शरीराचं दुःख हे शारीरिक आहे, ते प्रत्येकाला होणार आहे, परंतु जे काय मानसिक दुःख आहे, या मानसिक दुःखातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलेला जो काही सिद्धांत आहे, जे की पंचशील असेल, पारमिता असते किंवा आर्याष्टांगिक मार्ग असेल, हेच मार्ग आपल्याला
आपल्या मानसिक दुःखातून बाहेर काढू शकतात. प्रत्येकाचं मन हे व्याकुळ आहे, प्रत्येकाचं मन हे दुःखी आहे. कोणाच्या मनात काय असते, कोणाच्या मनात काय असते, बारीक बारीक गोष्टीवरून लोक दुःखी होतात, व्याकुळ होतात, त्रस्ती होतात, भयभीत होतात. भगवंतांनी सांगितलं तृष्णा दुःखाचं कारण आहे. त्रस्तीमुळं दुःख उत्पन्न होत असते आणि प्रत्येकाच्या चित्तामध्ये कुठली ना कुठली कशाने ना कशाची तरी तृष्णा ही प्रत्येकाच्या चित्तामध्ये असतेच असते. जरी आपण विहारात जात असलो तरी पण आपल्या चित्तामध्ये कुठं ना कुठं कशी ना कशी तृष्णा असते. मला चांगले गाणे येत होते, माझा नंबरच येत नाही लवकर, किंवा मला नंबरच लवकर देत नाही, म्हणून कोणी कोणी दुःखी होतं, कोणी कोणी व्याकुळ होतं. मला चांगलं प्रवचन येतं, नाही का नाही, चांगलं प्रवचन येतं, पण कधी माझ्या हातामध्ये माईक येत नाही, कधी माझं नाव घेत नाही की बाबा मग नाव घ्या, मला उठवायचं नाही. माणूस दुःखी होतं, व्याकुळ होतं, त्रस्ती होतं, भयभीत होतं. कोणाकोणाला वाटतं की मला लई सुंदर वंदन आहे ते, सुरात वंदन आहे ते, पण कधी मला म्हणत नाही तर की जा ये जरासा समोर ये आणि घे जरासं माईक वंदन आहे, असं कधी म्हणत नाही. तर इथं आमच्या मनामध्ये काहीच नसतं बघा, आमच्या मनात काहीच नसतं, आम्ही मोकळे मनाचे माणसं असतो. परंतु जे विचार करणारे आहेत मग ते असेच दुःखी असतात, असेच व्याकुळ असतात. तोपर्यंत ते दुःखी असतात जोपर्यंत त्यांच्याकडे माईक येत नाही, तोपर्यंत दुःखी. मग वर्षाला येईल, 2 वर्षाला येईल, 5 वर्षाला येईल, तोपर्यंत ते त्याच्या मनाला असं जाळू खातात. विहारामध्ये तर जातात, परंतु धम्मापासून ते वंचित आहे. धम्म अजून समजला नाही. भगवंतांनी सांगितलं की तीव्र इच्छा आणि तृष्णेला संपूर्ण नष्ट करून माणूस माणसाच्या दुःखातून मुक्त होत असते. आपल्या चित्तामध्ये जी काय तृष्णा आहे ठीक आहे, बलिवलं तरी चांगलं, नाही बलिवलं तरी चांगलं. समतेचा जर भाव ठेवला तर माणूस कधीच दुःखी होणार नाही, कधीच व्याकुळ होणार नाही, कधीच त्रस्ती होणार नाही. परंतु जर समतेचा भाव नसेल तर ते मात्र लोक फार दुःखी होतात, फार व्याकुळ होतात, फार त्रस्ती होतात, फार भयभीत होतात. हे तर विहारातच झालं. परंतु कित्येक आम्ही असे लोक पाहतो लग्न कार्यात तर फारच दुःखी होतात, नाही का? लग्न कार्यामध्ये किंवा कोणाच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला तर ते फारच दुःखी होतात, खूप दुःखी होतात. त्याला कळू नाही काय आम्ही एवढे मोठे माणसं किंवा आम्ही एवढं मोठं गिफ्ट दिले त्या नवरीला, आम्हाला आमचं त्यानं नाव घेतलं नाही किंवा आम्हाला समोर बोलवलं नाही किंवा आमचा मान केला नाही किंवा आम्हाला पाटावर बसवलं नाही किंवा आम्हाला कुक्कू लावलं नाही. असं वेगळं कोणाचं काय असतं तर कोणाचं काय असतं. भगवंतांनी सांगितलं तृष्णा दुःखाचं कारण आहे, तृष्णेमुळे दुःख उत्पन्न होत असते. बारीक बारीक गोष्टीमध्ये तृष्णा असते, बारीक बारीक गोष्टीमध्ये तृष्णा असते. बघा एका ठिकाणी अगदी सरळ सोप्या भाषेमध्ये तृष्णा कशी असते सांगतो. एका ठिकाणी एक आई होती आणि एक छोटासा मुलगा होता. आई शेतामध्ये कामाला गेली होती आणि मुलगा आपल्या घरी बसला होता. आणि घरी बसला असताना त्या मुलाकडे पाहुणे येतात. पाहुणे आल्याच्या नंतर त्या पाहुण्यांनी काय केलं, त्याला लग्नाची पत्रिका दिली आणि सांगितलं अरे बाळा आई नाही का घरी? नाही म्हणे, आई म्हणे आमची शेतावरती गेलेली आहे आणि ती आई सायंकाळी येईल, तुम्ही काय करा सायंकाळपर्यंत थांबा म्हणजे आईची तुमची भेट होईल. तर पाहुणे म्हणतात की नाही आम्हाला थांबणं होत नाही, कारण आम्हाला इतर गावामध्ये जायचं आहे. या दिवशी अशा या गावामध्ये आमच्या परिवारामध्ये लग्न आहे आणि या लग्नाच्या कार्यक्रमाची पत्रिका देण्यासाठी आम्ही तुझ्या गावी आलेले आहोत. ठीक आहे, मग पत्रिका ठेवतात आणि पाहुणे निघून जातात. पाहुणे म्हणतात आईला सांग की लग्नाला मात्र नक्की. ते लेकरू म्हणतात की हो मी माझ्या आईला सायंकाळच्या वेळेला नक्कीच सांगतो की तू आपल्याला लग्नाला जायचं आहे. पाहुणे निघून जातात. निघून गेल्याच्या नंतर सायंकाळच्या वेळेला ती आई त्याची घरी येते आणि घरी आल्याच्या नंतर लेकरू त्या आईला म्हणतं आई आपल्या इथे या गावावरून पाहुणे आले होते आणि त्यांनी आपल्याला लग्नाची पत्रिका दिलेली आहे आणि आपल्याला या तारखेला या गावाला लग्नाला जायचं आहे. तर त्यावेळेला ती आई पत्रिका पाहते, तिला समजतं कोण पाहुणे होते, कोणाची पत्रिका आहे, कोणाचं लग्न आहे. आई म्हणजे पाहुणे म्हणजे लगेच ओळख होतात नाही का नाही. तर ती आई लगेच रागाराग त्या पोराला म्हणते की नाही आपल्याला यायच्या लग्नाला जायचं नाही. काय म्हणते? आपल्याला यायच्या लग्नाला जायचं नाही. अगं आई ते लेकरा ते पाहुणे आपल्या घरी आले होते
त्यांनी घरी येऊन आपल्याला पत्रिका दिलेली आहे, तर आपण लग्नाला गेलं पाहिजे. आणि तू अशी राग म्हणतेस की आपल्याला त्याच्या लग्नाला जायचं नाही, हो म्हणे नाही जायचं म्हणे, आपल्याला त्याच्या लग्नाला नाही जायचं, असं चांगलं तोऱ्यात म्हणली बघा, तोऱ्यात म्हणजे नाही जायचं. मग ते लेकरू म्हणतं की का बरं आपल्याला त्यांच्या लग्नाला का नाही जायचं का नाही. तर त्यावेळेला त्या मायनं त्या लेकराला थोडंसं शांत बसवलं, तुला काय करायचं, तुला काय कळत नाही, काय नाही काय. आणि मग दुसऱ्या दिवशी महिला मंडळाच्या थोड्या चर्चा होत असतात, काय काय प्रत्येकाच्या चर्चा होतात. मग एकमेकी नसेल का माझ्या इथं हे आले होते, त्याच्या इथं ते आले. तर त्या महिलेनं दुसऱ्या महिलेला सांगितलं की माझ्या घरी काल पाहुणे आले होते, पोरापाशी पत्रिका टाकून ठेवली आणि लग्नाची पत्रिका आहे, पण मला काय त्याच्या लग्नाला जायचं नाही. मग पुढची शेजारी म्हणते की पाहुणे जर तुमच्या घरी आले होते, त्यांनी पत्रिका देऊन गेलेले आहे, तर तुम्हाला त्याच्या लग्नाला का जायचं नाही, काय कारण आहे बरं. तर त्यावेळेला ती महिला म्हणते माय म्हणे गेल्या वर्षी गेले होते त्याच्या लग्नाला, तर साधं म्हणे मुखाचं बोट लावलं नाही म्हणे. साधं म्हणे मुखाचं बोट म्हणे लावलं नाही. म्हणजे ही त्रस्ना असते, ही त्रस्ना असते. आणि त्रस्नेमुळं माणूस दुःखी असतं, व्याकुळ असतं, कष्टी असतं, भयभीत असतं. आता गडबडीमध्ये पाहुण्यांनी चुकून गेला असेल बुवा त्या उपासिकेला कुंकू नसेल लावलं, परंतु ते उपासक मस्त आनंदी असते, त्याच्याचं लग्न असते ते सुखाने संसार करत असते, त्याचे आई वडील सुद्धा आनंदाने राहत असते. परंतु ही बाई वर्षभर मनाला जाळू मला कुंकू लावलं नाही, मला कुंकू लावलं नाही का नाही. वर्षभर दुःखी, वर्षभर व्याकुळ, वर्षभर कष्टी, हे का नाही, वर्षभर दुःखी. ज्यांचं लग्न होतं ते आनंदी, ते प्रफुल्ली, त्यांची मुलगी चांगली नांदी, त्यांची जावई चांगले, परंतु या बाईला असं दुःख लावले नाही. वर्षभर बघा रडत आहे, मनाचे दोरे तोडीत आहे बघा. म्हणून बुद्धांनी सांगितलं या जे मानसिक दुःख आहे, या मानसिक दुःखातून बाहेर येण्याचा मार्ग आपल्याला तथागतांनी सांगितलेला आहे, भगवंतांनी हा मार्ग सांगितलेला आहे. बरं आपण ठरवलं, काही काही महिलांची तर प्रश्न बिलकुलच जात नाही बघा, बिलकुल जात नाही. आपण ठरवलं की या महिलांना मळवट भरायचा या वेळेला. आपण ठरवलं की या महिलांना मळवट भरायचा, तर त्या बाईला मळवट भरला तरी पण बाई म्हणते काचकोर बांगडी फुटून जाते. बांगड्या तर भरल्याच नाही, काचकोर बांगडी फुटून जाते, बांगड्या तर भरल्याच नाही. ही अशी त्रस्ना असते. आणि त्रस्नेमुळं माणूस दुःखी होतं, व्याकुळ होतं, कष्टी होतं, भयभीत होतं. तर ठीक आहे, आपण मळवटही भरला, आपण त्याला चुडाभर बांगड्याही भरल्या, तरी बाई म्हणणार कापड मापड चुलीचा पोतरा एखादं पटकर तर घेतच नाही, म्हणजे साडी बिडी आम्हाला घेतलीच नाही. तर अशी पहिल्यांची की काय काय पहिल्यांची त्रस्ना असते बघा. आपण फार सिल्वा नाव त्यामुळे काय म्हणत नाही, पण असे काय काय लोक असतात की त्यांच्या चित्तामध्ये फार अशी त्रस्ना असते, त्याच्यामुळे ते दुःखी होतात, ते व्याकुळ होतात, ते धर्मापासून वंचित लोक आहेत. आणि असे लोक धर्माकडे आले पाहिजे, त्यांनी भगवंताचा धर्म श्रवण केला पाहिजे, ग्रहण केला पाहिजे, ते त्यांच्या दुःखातून मुक्त होतील. अशा लोकांना, अशा महिलांना मळवट भरला, त्यांना बांगड्या भरल्या आणि त्यांना साडी जरी घेतली तरी पण त्या महिला म्हणतील की आम्हाला जाता जाता शिदोरी तर बांधून दिलीच नाही, जाता जाता आम्हाला शिदोरी तर बांधून दिलीच नाही. आता या उपासिकेला चांगली शिदोरी बांधून दिली, वेगवेगळ्या पद्धतीचे लाडू करून दिले, मळवट भरला, बांगड्या भरल्या, साडी पण नेसवली, तरी पण बाई म्हणणार माय बस स्टँडला तर सोडायला आलेच नाही. अशी प्रश्न असते. आणि या उपासिकेला बस स्टँडला सोडायला गेलं तरी पण बाई म्हणणार माय पुन्हा तरी म्हणलेच नाही आम्हाला. प्रश्न असते. आणि याच्यामुळं माणूस दुःखी होत असते, व्याकुळ होत असते, कष्टी होत असते, भयभीत होत असते. आणि म्हणून भगवंत म्हणतात तीव्र इच्छा आणि तृष्णेला संपूर्ण नष्ट करून माणूस माणसाच्या दुःखातून मुक्त होत असते. आणि म्हणून आपण विहारामध्ये येत असतो, नेहमीच विहारामध्ये आपण असतो, तर आपल्याला समजलं पाहिजे की आमच्या चित्तामध्ये तृष्णा आहे काय, आणि या तृष्णेला आम्हाला नष्ट करायचं आहे की नाही. मग प्रत्येकाचं चित्त चांगलं बनलं पाहिजे. ठीक आहे, कधी आमचं नाव घेतील किंवा कधी नाही घेणार, घेतलं तरी ठीक आणि नाही घेतलं तरी ठीक. कधी कधी कोणाला समोरच्या असं मुद्दाम तर कोणी करत नाही, परंतु कधी कधी लक्ष राहत नाही, किंवा जरी सुंदर गळ्याचे असते तरी पण लक्ष राहत नाही, किंवा का नाही. म्हणून असं दुःखी कधी व्हायचं नाही, व्याकुळ व्हायचं नाही, कारण भगवंताचा धर्म माणसाला माणसाच्या दुःखातून मुक्त करणारा आहे.
आणि म्हणून स्वतः दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर भगवान बुद्धांनी सांगितलेले जे काही तत्व आहेत आणि या तत्वापैकी महत्वाचं म्हणजे ते दुःखाचं निवारण म्हणजे हे जी तृष्णा या तृष्णेला संपूर्ण नष्ट करण्याचं आपण सातत्यानं या मानवी जीवनामध्ये काम केलं पाहिजे. ते दुर्लभ हे मानवी जीवन आहे. या मानवी जीवनाला प्राण्याप्रमाणे न समजता या मानवी जीवनाला माणसाप्रमाणे समजण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. लोक या मानवी जीवनाला प्राण्याप्रमाणे समजायला लागलेले आहेत. जन्माला येत आहेत, जगत आहेत, जन्माला घालत आहेत, मरून जात आहेत, उरत काहीच नाही. बघा, माणसानं जन्माला यावं, जगावं, जन्माला घालावं, मरावं, मरणार सर्वच आहे. तुम्ही मरणार आहे, आम्ही पण मरणार आहे. परंतु काहीतरी समाजात आपण चांगलं काम केलं पाहिजे, चांगलं काम करून आपण मेलं पाहिजे. बघा, परंतु कित्येक लोक असे की विहारामध्ये येत नाहीत, विहारामध्ये काय हालचाल आहे ती कधी बघत नाहीत, विहारामध्ये कधी जायचं नाही, पण घरी बसून मात्र लय टाकटोक करायचं. विहारात काय चाललंय, कसं चाललंय, घरी बसून ते टाकटोक करतात. कोणाला भाषण केलं, कोणाला कधी यायचं नाही, पण घर बसल्या बसल्या असे कुटाणखोर लोक लय राहतात. असं कुटाणपण आपण आपल्या जीवनात नाही केला पाहिजे, नाही केला पाहिजे. आपण बुद्ध धर्माचे पायीक आहोत, आपण बुद्ध धर्माचे वारसदार आहोत. भगवान बुद्धांनी आपण याला करायच्या नंतर म्हणतो बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे मी बुद्धाला शरण जातो. बुद्धाला शरण जाणे म्हणजे मूर्तीला शरण जाणे नाही, तर भगवान बुद्धांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही जसं काही आचरण केलेलं आहे त्या पद्धतीनं मी आचरण करेन. भगवान तुम्ही तुमच्या जीवनात ज्या पद्धतीने आचरण केलं होतं त्या पद्धतीनं मी आचरण करेन म्हणजे बुद्धं शरणं गच्छामि. आणि आपण बुद्ध धर्माचे वारसदार आहोत, तर आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपल्या भगवंतांनी किंवा आपल्या बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या जीवनामध्ये आचरण केलं त्याच पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे. आपल्या भगवंतांनी कधी कोणाची कुटाने केली नाही, आपल्या बाबासाहेबांनी कधी कोणाची कुटाने केली नाही, आणि आपण त्यांचे पायीक आहोत, वारसदार आहोत, तर आपण सुद्धा कधी कुणाचे कुटाने करत बसायचं नाही. याच्यामध्ये हित नाही, याच्यामध्ये सुख नाही, याच्यामध्ये शांती नाही, याच्यामध्ये समाधान नाही. स्वतःचं जीवन सुखमय करायचं असेल तर सातत्यानं उपासक आणि उपासिकांनो भगवान बुद्धांनी सांगितलेले जे काही तत्व आहे, जे काही नियम आहे, या नियमांचं पालन करत राहिलं पाहिजे. कित्येक लोक असे आहेत बघा, त्यांना लय उल्हास असतो कुटाने करायचा, आहे का? कित्येक असे उपासक असतात, कित्येक मी अशा महिला पाहिल्या खेड्यापाड्यामध्ये. आम्ही जरा जास्त धर्माचा प्रचार करतो कारण त्या ठिकाणी जास्त विहार असे बंद असतात, तिकडे जरा चांगला आहे, विहारामध्ये चालू असतात. परंतु खेड्यापाड्यामध्ये आम्ही बघतो तर महिला जिकडं ज्या पद्धतीने मी पुण्यामध्ये पाहिलं की 3 वाजता आमच्या सर्व शील संपन्न दायिका उपासक उपासिका विहारामध्ये जातात. विहारामध्ये जाऊन बुद्ध गुणाचं, धम्म गुणाचं, संघ गुणाचं स्मरण मनन चिंतन करतात किंवा बाबासाहेबांची गीता गातात दुपारच्या वेळेला. परंतु मी खेड्यापाड्याच्या काही अशा महिला पाहिल्या की ते 3 वाजता काय कवच विहारात जात नाहीत, उलट त्याच्या 3 वाजता बघा अशा दुसऱ्याच गप्पा राहतात. याच्या घरी असं झालं, त्याच्या घरी तसं झालं, असं याचं दुपारच्या वेळेला चाळी चौकडी असं फलफलपणा करीत बसतात. अशा कित्येक महिला असतात. भगवंतांनी सांगितलं तुमच्या दुःखाचे कारणीभूत तुम्हीच आहात, तुमच्या सुखाचे कारणीभूत सुद्धा तुम्हीच आहात. तुम्ही दुःखी आहात तर तुमच्याच कारणामुळे आहात, आणि तुम्ही सुखी आहात तर ते सुद्धा तुमच्याच कारणामुळे आहे. कित्येक अशा महिला असतात बघा ज्या की दुःखी असतात, व्याकुळ असतात, त्यांच्याच कारणामुळे असतात. मी अशा कित्येक महिला पाहिल्या. एक महिला अशीच होती बघा, तिच्या पोटामध्ये कुठलीच गोष्ट पचायची नाही, का नाही? पोटामध्ये कुठलीच गोष्ट पचत नाही. अशा कित्येक महिला असतात किंवा कित्येक पुरुष सुद्धा असतात, त्यांना सुद्धा नाही होत. पुरुषांना सुद्धा याची गोष्ट त्याला सांगायची, याची गोष्ट त्याला सांगायची, नाही का नाही? कित्येक असे असतात. ती महिला होती, तिला गावामध्ये काय घडलं की ते कोणाला सांगितले असेल तिला कर्मच तसं पोटात उलट्याच फुटायच्या. कधी माय कोणाला जावं, कधी माय कोणाला सांगावं, कधी कोणापाशी जावं, कधी कोणाला सांगावं, असं ती नेहमी करायची बघा. आणि तुम्हाला माहित असत त्या महिलांच्या मिटिंगी सगळे कामं वगैरे सगळे झाल्याच्या नंतर दुपारी 3 वाजता यांच्या चांगल्या मिटिंगी होतात. आणि त्यावेळेला मग फलाण्याच्या घरी असं झालं, पिस्ताण्याच्या घरी तसं झालं. आता आपण चांगलं पुण्य वापरत, आपण पुण्यामध्ये राहतो, आपल्याला घरापुढे कोणी मेलं तरी कळत नाही, हे का नाही? परंतु खेड्यापाड्यामध्ये पाहिलं तर वरच्या गलीत काय झालं की एका मिनिटात खालच्या गलीमध्ये येतं, याच्या इथं असं असं ते घडलेलं आहे. तर अशाच महिला याची गोष्ट त्याला, त्याची गोष्ट त्याला करणारी ती महिला
भगवंतांनी सांगितलं बघा, 4थ्या शिलामध्ये भगवंत म्हणतात नुसावादा वेरमणी शिखापदम समाध्यामी, म्हणजे मी खोटं बोलणार नाही. भगवंतांनी वाचेबद्दल अजून शिलो सांगितले. भगवंत पुन्हा म्हणतात फिरसाय वाच्या वेरमणी शिखापदम समाध्यामी, संपाफलाय वाच्या वेरमणी शिखापदम समाध्यामी, म्हणजे मी खोटंच बोलणार नाही, तर मी निंदा नालस्तीचं चुगली चहाडीचं कटू वचन दुसऱ्याचं मन दुखेल अशा पद्धतीची वाचा वापरणार नाही, असं भगवंताचे तत्व आहे. परंतु हे तत्व विसरून जातात आणि ती महिला याची गोष्ट त्याला करणारी होती बघा. अशी तिनं गावामध्ये दुसऱ्या महिलेच्या एका थोडंफार काहीतरी भांडण झाले असते, तर ते भांडण तिच्या कानावरती पडले. आता कधी 3 वाजते आणि कधी माझ्या घरातले काम संपते आणि कव्हा माहितीच्या घरी जाऊन कव्हा तिला सांगवा, हिच्या पोटात खत खत शिजायले, कव्हा माय जावं कव्हा माय सांगवा, असं झालं बघा. कसं तरी काम संपलं आणि काम संपल्याच्या नंतर दुपारच्या वेळेला ही गेली बघा त्या उपासिकाकडे आणि त्या उपासिकेला म्हणते, अहो आपल्या घरासमोर म्हणे लय भांडण झाले म्हणे, लय भांडण झाले म्हणे, असं ऐकू मला ऐकू वाटत नाही गेलं म्हणे, एवढे भांडण झाले. पद्धतशीर सांगितलं ज्या पद्धतीनं चांगल्या महिलांच्या चांगल्या मैत्रिणी असतात आहे का नाही, विहारात जाणाऱ्या महिलांच्या विहारात जाणाऱ्या मैत्रिणी असतात, त्याच पद्धतीनं याची गोष्ट त्याला करणाऱ्या म्हणजे फलफल्या बायाच्या फलफल्या मैत्रिणी असतात. चांगल्या बायाच्या चांगल्या मैत्रिणी, फलफल्या बायाच्या फलफल्या मैत्रिणी. तर त्यावेळेला तिनं काय केलं, तिला सांगितलं आता ती तुमची बसली काय, तिच्या पोटात शिजायला लागलं. तिनं सगळ्या गावाला केलं म्हणे हिच्या घरी असं घडलं, हिच्या घरी असं, सगळ्या गावाला सांगितलं. सगळ्या गावाला सांगितल्याच्या नंतर ती गोष्ट जिच्या घरात वादविवाद झाला, भांडण तंटा झाला, तिच्या घरामध्ये जाऊन पोहोचली. तिला कळलं की माझ्या घरासमोरच्या बाईनं काय केलं, की तिला जाऊन सांगितलं, तिनं काय केलं, सगळ्या गावाला जाऊन सांगितलं. मग हिनं काय केलं, ही घरासमोरच्या बाईच्या घरी गेली, त्या उपासिकेच्या घरी गेली आणि इतकं भांडली बेदम तिला भांडली, लय भांडण आणि एकमेकींचा वाद झाला. केवळ वादच नाही झाला तर एकमेकींच्या मारामाऱ्या सुद्धा लागल्या. वैद्य म्हणे तुझ्या घरात कधीच काय घडत नाही का म्हणे, माझ्या घरात थोडंफार घडलं तर तू तिला जाऊन सांगितलं. एवढा वाद झाला की एकमेकींचे केस एकमेकींच्या पायाखाली गेले, एवढा वाद झाला बघा. आणि मग ती उपासिका भांडण करून आपल्या घरी गेली. आता हिनं सगळ्या गावाला केलेलं की पिशावाने डोसकं घेऊन अशी बसली की सायंकाळच्या वेळेला आता आपल्याला घरासमोरच्या बाईनं मारलंय, पिशावाने डोसकं घेऊन बसली. तिचा नवरा घरी येतो. नवरा घरी आल्याच्या नंतर मग आता येतो तो पीठ सुधरलं, हे असे केस समोर आलेले. नवरा म्हणतो काय झालं म्हणे, काय नाही म्हणे तो काहीतरी झालं नाही. आता बाया चांगलं बोलते का, मारा खाल्याच्या नंतर नवरीला चांगलं तिनं उर्मट बोलायला लागली आणि उर्मट बोलायला लागल्याच्या नंतर बघा बुद्धाने सांगितलं तुमच्या दुःखाचे कारणीभूत तुम्हीच आहात, तुम्ही दुःखी आहात तर तुमच्यामुळे तुम्ही दुःखी आहात. तर त्यावेळेला त्या महिलांनी सांगितलं, अहो म्हणे घरासमोरची बाई आली होती आणि तिनं म्हणे मला मारलं. आता नवऱ्याचा पारा डोक्यामध्ये गेला, म्हणे माझ्या बायकोला तिनं कसं काय मारलं, म्हणून नवरा तिच्या घरी गेला. तर त्यावेळेला ती बाई म्हणते तुझ्या बायकोला अगोदर जाऊन विचार म्हणे, माझ्या घरात म्हणे जरासं घडलं तर सगळ्या गावानं म्हणे जाऊन केलं, तिची काय आरती करू का म्हणे मी. तर त्यावेळेला नवऱ्याला वाईट वाटलं, म्हणे माझ्या बायकोचा म्हणे कसा स्वभाव आहे म्हणे, इतका फलफला स्वभाव आहे म्हणे, सगळ्या गावानं जाऊन पेरते म्हणे, दिसता म्हणे त्रास आहे. म्हणून नवऱ्याला लय राग आला बघा, नवऱ्याला पुन्हा काटू घेतलं आणि काटू घेतल्यानंतर बायकोकडे आला आणि बायकोला म्हणतो तुला मी सांगतो फलफलपणा कर जाऊ नको, तू असाच फलफलपणा करते, तुझ्यामुळं तू तर मार खालासच खालास, परंतु तुझ्यामुळं मला ती बाई आगाऊचं बोलली 2-4 शब्द तुझ्या पोटात पचत का नाही. म्हणून नवऱ्याला असं काटू घेतलं, बदल पाठीमध्ये मारायला लागल्याच्या नंतर म्हणे माय म्हणे मारू नका म्हणे, लय आगवायची म्हणे, पाठीची मारू नका असं म्हणे. तर त्यावेळेला ते म्हणे ठीक आहे म्हणे बाबा मारित नाही म्हणे, तू म्हणतेस ते ठीक आहे मारित नाही, परंतु म्हणलं आता मी जे काय मारलंय ते मारलेलं कोणाला सांगायचं नाही, तर मी मारत नाही. तर ती म्हणली हो म्हणे माय म्हणे मी कोणाला सांगत नाही, पण म्हणे मला मारू नका म्हणे, घरी म्हणे मी पाठणार म्हणे कोणाला सांगत नाही म्हणे. तर ठीक आहे म्हणे आता कोणाला सांगायचं नाही मी मारलेलं. आणि म्हणून बघा दुसऱ्या दिवस निघाला, दुसऱ्या दिवशी तिचा जो नवरा होता पती होता तो त्याच्या कामाला निघून गेला. आता
दररोज ही उपासिका दुसऱ्या महिलेच्या इथं दुपारच्या 3 वाजता जात होती. भेटी गाठी कांदा पोहे चहा फलाना दिसताना गप्पाच्या पायीकडं असं तिकडं तसं का नाही. आता आज हिला मार खालाय, नवऱ्याचा मार खालाय, त्या बाईचा मार खालाय, एवढी मोठी पाठ लाल करत झालेली. आता हिला जाऊ वाटते का कोणाच्या घरी? ती कोणाच्याच घरी गेली नाही, ती हिच्याच घरी बसली. तिच्याच घरी बसल्याच्या नंतर समजा आता 2 उपासिका आहेत, रोज विहारामध्ये येतात. एक उपासिका आहे, रोज त्या बाईला बोलवायला जाते. दुसऱ्या उपासिकेला की बाई फलाण्या हो चला आपण विहारामध्ये जाऊ. असं रोज एखादी उपासिका जर एखाद्या उपासिकेला बोलवा येत असेल आणि एखाद्या दिवशी जर ती उपासिका आपल्याला बोलवायला जर आली नाही तर आपल्याला वाटतं की माय फलानी मला रोज बोलवायला येते, आज ती मला बोलवायला आली नाही, काहीतरी कारण घडे असं. ठीक आहे, तिनं मला आज विहारात वंदनेला बोलवलं नाही तर मी तिला जाते वंदनेला बोलवायला, असं काय काय महिलांचे संकल्प असतात. तर त्याच पद्धतीनं तिची जी मैत्रीण मला भेटायला येते आणि आज मला भेटायला नाही जाते म्हणजे आज मी तिला भेटायला जाते तिच्या घरी आणि म्हणून तिची मैत्रीण तिला भेटायला तिच्या घरी येते. तरी न खांद्यावरती डोक्यावरती पदर घेतला, वाकडं तिकडं तोड करून या म्हणे बसा. तर ते बरोबर तुम्ही तर लय नाजर बोलत होते, आज म्हणे तुम्हाला काय तर काय नाही बरं आहे. आता सांगावं तर नव्याला सांगितलं तुम्हाला सांगायचं का नाही, सांगावं आपण तुम्हाला नेमकं झाले काय नाही, तुम्ही तर लय पाठ वाकडी तिकडे करायला नेमकं झालं काय माहिती तुला सांगा. मुख्य म्हणे काय नाही म्हणे सर म्हणे बरं आहे म्हणे. असं म्हणे वाकडं तिकडं तोड केलं. म्हणे मी तुमच्या जवळची आहे, मी तुमची मित्र नाही, मला नाही सांगणार तर तुम्ही कोणाला सांगणार. आता बघा एवढा जर कोणी आग्रह करत असेल हे पण अशा लोकांना आग्रह करत असेल पण या लोकांना त्याच्या पोटामध्ये राहील का? काय म्हणे सांगू माय म्हणे मरती येळा पाहिजे म्हणे माय सवास तुला सांगायले चांगलं ते पांगलं नाही सांगलं ते चांगलं म्हणे लय म्हणे काल साहेबांना मारलं लय म्हणे काल साहेबांना म्हणे असं मग तिनं दाखवलं सगळं मारलेलं वगैरे. आता फलफल्या बाईची फलफली मित्री तिच्या पोटात राहते का? ती घरी गेली आणि घरी गेल्याच्या नंतर तिनं तिच्या नवऱ्याला सांगितलं म्हणे माय फलाण्याच्या नवऱ्यानं फलानीला लय मारलं म्हणे, मयाच म्हणे डोळ्यातून पाणी आलं एवढं म्हणे मारलं. असं झालं म्हणे हो म्हणे असं झालं म्हणे. तर त्यावेळेला दुसऱ्या दिवशी तिचा नवरा बाजाराला गेला तर तिथं इथंच काय नवरा येऊ नको, इथं नवरा तिथं बाजाराला गेला. दोघे सुद्धा त्या ठिकाणी बाजाराला गेले, दोघांच्या भेटी झाल्या आणि त्यावेळेला हिचा नवरा म्हणतो वैरे म्हणे परवाच्या दिवशी तू म्हणून त्या बायकोला लयच तुम्हाला कोण म्हणे तू हीच बायको म्हणे काल माझी बायको तुझ्या घरी गेली तू हीच बायको म्हणे माझ्या बायकोला सांगितलं म्हणे हिला मी सांगितलं होतं कुणाला सांगू नको. घरी आला पुन्हा काटून घेतलं पुन्हा ठेवायला पुन्हा मारलं. बघा भगवंतांनी सांगितलं तुमच्या दुःखाचे कारणीभूत तुम्हीच आहात, तुमच्या सुखाचे कारणीभूत सुद्धा तुम्हीच आहात. तुम्ही दुःखी आहात तर तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यामुळे नाही, तुमच्या जावा भावामुळे तुम्ही दुःखी नाही. तुम्ही दुःखी आहात तर तुमच्याचमुळे आहात, तुम्ही सुखी आहात तर तुमच्याचमुळे आहात. भगवंत म्हणतात प्रत्येकाचे कर्म आहेत आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माची फळं ही भोगावीच लागतात. तुम्हाला प्रत्येकाला आपापल्या कर्माची फळं भोगावी लागतात. त्या बाईनं याची गोष्ट त्याला केली नसती तर तिला त्या कर्माची फळं भोगावी लागली असती, तिला कोणाचा मार बसला नसता. म्हणून असा जर मार आपल्याला खायचा नसेल तर याची गोष्ट त्याला आपण कधीच केली नाही पाहिजे. भगवान बुद्धांनी सांगितलेले जे काय आपल्याला तत्व आहे जे की 14 शील आहे, मुसावादा वेर म्हणे, त्यानंतर फिरसायवाचे वेर म्हणे, संपापनायवाचे वेर म्हणे, या शीलाचा आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करत चला, या शीलाचा आपण आपल्या जीवनामध्ये पालन करत चला. पवित्र हा वर्षावासाचा कालखंड आहे. या वर्षावासाच्या काळामध्ये व्यर्थ वेळ वाया न घालवता जसं जमेल तसं जो वेळ मिळत त्यावेळेला बुद्ध गुणाचं, धर्म गुणाचं, संघ गुणाचं स्मरण मनन आणि चिंतन सातत्यानं करत आपण राहिलं पाहिजे. कारण वर्षावासाचा काळ हा पवित्र काळ असतो आणि पुण्यदायी आणि फलदायी काळ असतो. या काळामध्ये ज्या तत्वाचं तुम्ही आचरण करसाल, भगवंतांनी उपासकांसाठी जे काही तत्व सांगितले दान, शील आणि समाधीचे, तर या 3 तत्वाचं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर आचरण करत राहिला
पालन करत राहिला तर तुमचं जीवन नक्कीच सुखमय होईल आणि नक्की तुमच्या परिवारातले सुख शांती समाधान टिकून राहील. आणि म्हणून हे 3 तत्व दानशील आणि समाधीचे, प्रज्ञाशील आणि समाधीचे तत्व समजून घेण्याकरिता आपल्याला प्रथमतः विहारामध्ये यावं लागेल. विहारामध्ये आल्याच्या नंतर विहारामध्ये जो कोणी भिक्षू असेल किंवा उपासक असेल त्याच्याकडून आपल्याला धम्म श्रवण करावं लागेल, ग्रहण करावं लागेल. कित्येक लोक असे आहेत बघा विहारामध्ये जात नाही आणि विहारामध्ये न गेल्यामुळं त्यांना शील काय असते, समाधी काय असते आणि प्रज्ञा काय असते याची त्यांना जाणीव नाही, याची त्यांना अनुभूती नाही आणि त्याची जाणीवच नसल्यामुळं त्याचं आचरण कसं करावं याची सुद्धा त्यांना माहिती नाही आणि आचरण मग त्यांचं आचरण नसतं आणि त्यामुळे ते लोक दुःखी असतात, व्याकुळ असतात, कसकी असतात, भयभीत असतात. आणि म्हणून धम्म समजून घेण्याकरिता दानशील समाधी, प्रज्ञाशील समाधीचा उपदेश समजून घेण्याकरिता आपण नीती नियमानं विहारात गेलं पाहिजे. जर विहारात आपण नाही गेलो तर भगवंताने आपल्याला काय शिकवण दिलेली आहे, दुःखमुक्तीचा कुठला मार्ग आपल्याला सांगितलेला आहे हे आपल्याला समजणार नाही. आम्ही खेड्यापाड्यामध्ये वावरत असताना ते लोक विहारामध्ये कधीच जात नाही बघा. आणि विहारात न गेल्यामुळं शील काय आहे, पंचशील काय आहे, अष्टशील काय आहे, अष्टांगिक मार्ग काय आहे हे त्यांना काहीच माहिती नाही आहे. आणि माहीतच नसल्यामुळं ते लोक व्यसनाच्या अधीने गेलेले आहेत, व्यसनी झालेले आहेत आणि व्यसनी असल्यामुळं त्यांचा परिवार दुःखी आहे, व्याकुळ आहे. हे आम्ही आमच्या डोळ्याने सुद्धा पाहिलं आहे. आणि अशा लोकांमध्ये आम्ही गेल्याच्या नंतर कधीतरी 12 महिन्यातून एकदा किंवा 12 वर्षातून एकदा त्यांना भंतीजी असे भेटतात आणि मग भंतीजीचे नियम असतात की तुम्ही आमच्या पाठीमागे शील ग्रहण केलं पाहिजे, बरोबर की नाही. आणि मग कधीच विहारात येणं नाही किंवा कधीच भंतीजीची धम्मदेशना श्रवण करणं नाही आणि अशा लोकांना मग आम्ही शील देतो. पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादयामि. आणि असे लोक मग आमच्या पाठीमागे म्हणतात पाण्यात पाहता येड्यावानी आणि सिक्खापदं समादयामि. म्हणजे कधी विहारात जायचं नाही तर पाण्यात पाहता कुठं आणि इकडं पाण्यात पाहता कुठं, कोणीकडे आहे. कारण विहारात गेले नाही आणि विहारात गेले नसल्यामुळं प्रज्ञा जागृत नाही आणि ही प्रज्ञा जागृत करण्याकरिता भगवंतांनी सांगितलं की विहारामध्ये या. विहार हे माणसाला माणसाच्या रागातून बाहेर काढणारं केंद्र आहे, देशातून बाहेर काढणारं केंद्र आहे. भगवंतांनी याला विहार नाव दिलेलं आहे. जिथे विशेष प्रकारची हार होते भगवंत त्याला विहार म्हणतात. विहारामध्ये रागाचे हार होते, विहारामध्ये द्वेषाचे हार होते, विहारामध्ये तृष्णेचे हार होते, विहारामध्ये वासनेचे हार होते, विहारामध्ये अहंकाराचे हार होते, विहारामध्ये मीपणाचे हार होते आणि म्हणून याचं नाव विहार आहे. आणि मग आपण दुःखी आहोत, आम्ही नेहमी विहारात जातो, आम्ही नेहमी भंतीजीची सेवा करतो, आम्ही नेहमी धर्मग्रंथ श्रवण करतो, तरी पण आम्ही दुःखी आहोत, तरी पण आम्ही व्याकुळ आहोत, तरी पण आम्ही कष्टी आहोत. याचं कारण असं आहे की आम्ही राग घेऊन विहारात गेलो, आम्ही द्वेष घेऊन विहारात गेलो, आम्ही तृष्णा घेऊन विहारात गेलो, आम्ही मीपणा घेऊन विहारात गेलो, आम्ही वासना अहंकार घेऊन विहारात गेलो. कोणाकोणाला कशाचा अहंकार असतो तर कोणाकोणाला कशाचा अहंकार असतो, कोणाला धनाचा अहंकार असतो. बघा धनाचा अहंकार असणारे लोक विहारामध्ये येतात आणि मोठ्या थाटामध्ये म्हणतात की 7 पिढ्या पुरल एवढी कमाई करून ठेवलेली आहे का नाही. धनाचा अहंकार घेऊन विहारात येतात, त्यामुळे दुःखी होतात, व्याकुळ होतात, कष्टी होतात, भयभीत होतात. धनाचा अहंकार आहे, 7 पिढ्या पुरल एवढी जायदाद कमवून ठेवली बघा आणि शेवटी मग मरतानी एवढंच त्याच्या अंगावरती थोडासा पालव टाकतात, थोडासा रुमाल टाकतात आणि त्यावेळेला मुलाला कॉल करतात की अरे तुझे वडील इथं शेवटचा श्वास घेत आहे, तू ये. मुलगा विदेशामध्ये असतो आहे की नाही, मुलगा विदेशामध्ये असतो, 7 पिढ्या पुरल एवढं धन दौलत आणि पैसा कमवून ठेवलेला. शेवटच्या क्षणाला मुलगा जवळ नसतो आणि मुलगा म्हणतो की मी तुम्हाला ऑनलाईन पैसे पाठवून देतो, त्यांचा जीव गेला तर तुम्ही सगळा विधी करून टाका. 7 पिढ्या पुरल एवढं धन दौलत कमवून ठेवण्यापेक्षा
करण्यापेक्षा आपण आपल्या मुलांवरती धम्माचे संस्कार घातले पाहिजे. धम्म काय आहे, भगवान बुद्धांनी आपल्याला शिकवलेले जे काय तत्व आहे, भगवंतांनी आपल्याला महापुरुषामध्ये सांगितलं आई-वडिलांची सेवा करणे, हे तत्व आपण आपल्या मुलांना शिकवले पाहिजे. आणि ते तत्व मुलांना आपण तेव्हाच शिकू शकतो जेव्हा आपण विहारामध्ये जातो, जेव्हा आपण धम्माला श्रवण करतो. नाही तर आपणच विहाराला कधी तोंड दाखवलं नाही आणि आपल्याला वाटते की माझे आमचे लेकरं लय नादर असावे. कुठून आपले लेकरं नादर असतील? आपल्याला धम्माची जाणीव नाही. आताच्या काळामध्ये इथून पुढे आतापर्यंत ठीक आहे, आपल्याला धम्माची अनुभूती नव्हती, धम्माची जाणीव नव्हती, परंतु इथून पुढच्या काळामध्ये जर मुलांनी आई वडिलांचा सांभाळ केला नाही, मुलांनी जर आई वडिलांचा सांभाळ केला नाही, तर याला कारणीभूत ते मुलं नसतील तर ते माता पिता असतील. कारण त्या माता पित्यांनी बाल वयामध्ये त्या मुलावरती धम्माचे संस्कार घातले नाही. कारण धम्म हा सर्वांपर्यंत पोहोचलेला आहे आणि तुम्हाला तो धम्म मुलांपर्यंत पोहोचवायचा आहे. तुम्ही जर तुमच्या मुलांना धम्म नाही शिकवला तर कोणीतरी त्यांना अधम्म शिकवे. ज्या पद्धतीने शेताची पेरणी नाही केली तर त्या ठिकाणी गवत निघतं, त्या पद्धतीने मुलांना धम्म नाही शिकवला तर कोणतरी अधम्म शिकवत असतो. आणि म्हणून सातत्याने उपासक आणि उपासिकांना मुलांना धम्म शिकवा. आणि मुलांना धम्म शिकवण्याकरिता प्रथमतः तुम्ही शीलवान व्हा, तुम्ही शीलाचं पालन करा, तुम्ही दान देण्याचा प्रयत्न करा. दान कसं आहे, दान किती आहे, दानाची वस्तू काय आहे हे काही बघायचं नाही. श्रद्धायुक्त चित्ताने जे जसं असेल तसं दान देण्याचा आपण आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आपली मुलं सातत्याने धार्मिक होतील, त्यांना धम्माचं वळण लागेल. आणि म्हणून हे तत्व दानशील समाधीचे, प्रज्ञाशील समाधीचे तत्व आपल्याला केवळ आणि केवळ बुद्ध विहारामध्ये श्रवण करायला मिळतात. आणि म्हणून वेळातला वेळ काढून आपण विहारामध्ये आलं पाहिजे. भगवंतांनी आपल्यासाठी पूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे. बाबासाहेबांनी आपल्यासाठी पूर्ण जीवन समर्पित करून करून 4 मुलं बाबासाहेबांची आपल्यामुळे गेले. रमाबाईची सुद्धा एवढे हाल आपल्यामुळे झाले, समाजामुळे झाले त्यांचे हाल. नाही तर स्वतःच त्यांचं जीवन सुखी झालं असतं, परंतु त्यांनी समाजाचा विचार केला. आणि मग ज्या सिद्धार्थ गौतमांनी आपल्याकरिता एवढा मोठा देह ठेवला किंवा एवढा मोठा धम्म आपल्याला 80 वर्ष शेवटच्या श्वासापर्यंत जगताने उपदेश केला होता. भगवंत कुशीनगरला झोपले होते, नेमकं त्यांचं परिनिर्वाण व्हायचं त्यावेळेला सुभद्र नावाच्या भक्तीजींना त्यांनी धम्माचा उपदेश घेतला. म्हणजे त्यांनी कंटाळा केला नाही, धम्म सांगायला कधी त्यांनी आळस केला नाही. तर आपल्या भगवंतांनी, आपल्या बाबासाहेबांनी, आपल्या रमाबाईंनी आपल्यासाठी एवढा मोठा वेळ खर्च केलेला आहे. तर आपण त्यांचे विचार समजून घेण्याकरिता कमीत कमी 1 तास तरी दिला पाहिजे, हे का नाही? 1 तास. तर त्यांनी आपल्यासाठी पूर्ण जीवन दिलं, पूर्ण जीवन दिलं त्यांनी आमच्यासाठी. परंतु आपण त्यांचे विचार समजून घ्यायला कमीत कमी 1 तास दिला पाहिजे. 1 तास विहारामध्ये आलं पाहिजे. विहारामध्ये बुद्ध गुणाचं, धम्म गुणाचं, संघ गुणाचं स्मरण, मनन, चिंतन केलं पाहिजे. विहारामध्ये आल्याच्या नंतर इतर चर्चा न करता दानशील समाधी, प्रज्ञाशील समाधी या चर्चेवरच याच्यावरच आपली चर्चा असली पाहिजे, याच्यावरच आपलं बोलणं असलं पाहिजे. आणि या मानवी जीवनामध्ये भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे श्रद्धायुक्त चित्ताने दान दिलं पाहिजे, शीलाचं पालन केलं पाहिजे आणि ध्यान केलं पाहिजे. कित्येक लोकांना आम्ही असा उपदेश करतो की आपण दान दिलं पाहिजे, दान दिलं पाहिजे. कित्येक असे लोक आहेत बघा की ते फार श्रद्धाळू झालेले आहेत आणि भरपूर असं दान करत असतात. विहाराच्या कामाला असतील किंवा भक्तीजीच्या कोणत्या सेवेला असतील, भरपूर लोक असे दान करतात. परंतु कित्येक लोक असे आहेत बघा कधीच दान करत नाही, है का नाही? कधीच दान करत नाही, कधी कुणाला 1 रुपया दाखवायचा नाही. अशी कित्येक शंभूट लोक असतात बघा, कधी कुणाला रुपया दाखवायचा नाही. घरात दारात 5 मन गहू, लोकांचं खाऊ पण आपलं न देऊ, अशी कित्येक लोकांची वृत्ती असते. लोकांचं काय खायचं असेल किंवा विहारामध्ये इतर लोकांनी खीर बनवून आणली असेल तर ते आधी येतील विहारामध्ये, चला बाबा विहारामध्ये खीर आहे. मध्या काळामध्ये खीर नसती, मध्या काळामध्ये त्याची तोंड दिसत नाहीत कसे आहे ते, परंतु खीर असल्याच्या नंतर मात्र ते सगळ्याच्या आधी विहारामध्ये येतील. बरं आधी येतील ते येतील, येऊ द्या बाबा, खीरसाठी का होईना परंतु आधी येऊ द्या. बरं आधी आल्याने तर झाडपूस करा, इकडे फुलं उचला, नाही ते खुर्च्या टाकून बसतील, असे काय लोक असतात बघा, आहे का नाही? आणि म्हणून आपण सेवा दिली पाहिजे, दान केलं पाहिजे. भगवंताने आपल्याला सांगितलं दानशील
समाने श्रद्धा विकसिताने बुद्ध म्हणतात दान द्या. मी मागेही सांगितलं होतं वाटतं की आपण प्रवास करताना दान देतो भिकाऱ्यांना, परंतु त्यांना दान देताना चित्तात श्रद्धा नसते. श्रद्धा नसल्यामुळे त्या दानाचा लाभ होत नाही, त्याचा फायदा होत नाही. म्हणून श्रद्धेनं श्रद्धायुक्त चित्ताने दान देण्याचा आपण आपल्या जीवनामध्ये प्रयत्न सातत्याने करत राहायला पाहिजे. प्रत्येकाने सदैव संकल्प धारण केला पाहिजे की मी या पौर्णिमेला मी खीरदान करेल, त्या पौर्णिमेला तुम्ही करा. किंवा 12 पौर्णिमा आहे, 12 पौर्णिमा आहे आणि उपासक भरपूर आहे की त्यांना 12 पौर्णिमा सगळ्याला 12 गेले, बाकीचे उपवास करावे. तर मधल्या काळामध्ये त्यांनी ठरवायचं की आणि अमावस्येच्या दिवशी पण देऊ. कारण कोण्या दिवशी आपल्याला खीर पोचवते का? पौर्णिमे दिवशी खाली पाहिजे असं काय नाही. कोण्या दिवशी चालते? पौर्णिमेला, शुक्लाष्टमीला, कृष्णाष्टमीला किंवा अमावस्येच्या दिवशी कुठल्याही दिवशी आपण दान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बुद्ध म्हणतात दानम दुर्गती निवारणम. दान माणसाच्या दुर्गतीचं निवारण करत असते. आपली जी काय दुर्गती आहे, जी काय प्रेतगती आहे, या दुर्गतीचं निवारण ही दान पारमिता करत असते. आणि म्हणून या मानवी जीवनामध्ये सातत्यानं दान देण्याचा प्रयत्न करा. परंतु लोक दान देत नाही. दान देत नसल्यामुळं समाजाचं पुढचं काम करायचं असेल तर समाजामध्ये किंवा बुद्ध विहारामध्ये वर्गणी लावतात. लोक अशी दान देत नाही. तर आपण प्रत्येकाला नियम लावा की प्रत्येकाच्या घरी एवढं आहे किंवा सभासद असतील तर सभासदाला एवढी फी आहे असा नियम लावतात आणि त्या नियमानुसार सर्वांकडून पैसे काढत असतात. परंतु लोक आणि खेड्यापाड्यामध्ये पाहतो वर्गणी लावतात. कुठला कार्यक्रम जर असेल तर लोकांना देण्याची वृत्तीच नाही, दानच देत नाही. थोडेफार पैसे असतात परंतु ते दान देत नाही, बिलकुल दान देत नाही. आणि मग ज्या दिवशी कार्यक्रम असतो त्या दिवशी मग ते सुताना येतात. इकडं कार्यक्रमाची डाळ शिजते आणि इकडं म्हणतात घ्या, म्हणतात आमच्या कार्यक्रमाची एवढी वर्गणी आणतात घ्या. नाही का नाही? असं वाईट वक्त बोलून काय करतात, एवढे पैसे कसं काय करतात, असं वाईट वक्त बोलून ते लोक दान करतात. तर ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. ज्या लोकांनी प्रथमतः दान केलं असे लोक मागे राहतात. परंतु ज्यांनी कार्यक्रमाच्या दिवशी ते पण किचकिच करून दान दिलं, दुसऱ्या दिवशी बघा पाहिलं आपण तर भरपूर जेवणाचं सामान खेड्यापाड्यामध्ये उरतं. इकडं काय तशी प्रथाच नाही आहे. किंवा ते लोक की जे किचकिच करतात दान द्यायला, ते लोक लगेच सायंकाळच्या वेळेला समाज मंदिराकडे किंवा बुद्ध विहाराकडे पातेले घेऊन येतात. आमच्या म्हाताऱ्याचं जेवण राहिले म्हणतात, बुंदी राहिली, वरण राहिलाय, भात राहिलाय. आणि इकडं पाहिलं तर म्हाताऱ्याला दूधही कळत नाही, है का नाही? म्हाताऱ्याला दूधही कळत नाही, परंतु त्याचं जेवण सोडायचं नाही. का? कारण सर्वांच्या बरोबर आम्ही त्याची वर्गणी दिलेली आहे. अशी वाईट वृत्ती काही लोकांची असते आणि या वृत्तीचं चित्त आपलं नसलं पाहिजे. असं चित्त आपलं नसलं पाहिजे, असं चिकट चित्त नसलं पाहिजे. कित्येक लोक असे बघा फार चिकट असतात, कधी कोणाला रुपया दाखवायचा नाही. अशाच प्रकारे एक चिकट माणूस असतो, कधी कोणाला रुपया दाखवत नाही. आणि बाजार करायचा असेल, भाजीपाला आणायला जायचा असेल तर तो व्यक्ती सायंकाळच्या वेळेला आठवडी बाजार सकाळी भरत असतात बघा, आणि दिवसभर लोक भाजीपाला घेऊन जातात आणि सायंकाळच्या वेळेला थोडा खराब नाश्ता कसा तरी भाजीपाला राहतो आणि मग ते उठते स्वस्त घेऊन येतात. मग ते असा चिकट माणूस तो. आणि सायंकाळच्या वेळेला नेहमी तो सायंकाळच्या वेळेला जातो आणि सायंकाळच्या वेळेला जाऊन तो व्यक्ती भाजीपाला खरेदी करत असतो. सायंकाळच्या वेळेला तो व्यक्ती रोज सायंकाळी जायचा, भाजीपाला खरेदी करायचा. लय चिकट माणूस, कधी कोणाला रुपया दाखवायचा नाही, कधी कोणाला दान द्यायचं नाही. अशी त्या व्यक्तीची वृत्ती असते, अशी त्या व्यक्तीची वृत्ती राहते. कधी दान द्यायचं नाही. किती लोक असे असतात बघा. आणि एका दिवशी तो बाजारात गेला, त्यानं भाजीपाला खरेदी केला. भाजीपाला त्यानं खरेदी केल्याच्या नंतर तो वाटाणा येत असतो आणि वाटाणा येता त्याला एक भिकारी भेटला. बघा आता चिकट माणसालाच काय भिकारी भेटू नको, चिकट माणसाला भिकारी भेटला आणि भिकारी म्हणतो की मला 1 रुपया दे. काय म्हणतो? 1 रुपया दे. तर त्या व्यक्तीच्या खिशामध्ये भरती पैसे राहतात, परंतु देण्याची वृत्ती नाही, रुपया कोणाला दाखवायचं नाही. कारण चिकट आपलं मन कसं आहे, चिकट मन आहे, ते कोणाला द्यायचं नाही, मोकळं मन नाही, दानाचं आपलं मन नाही. आणि त्या चिकट माणसानं त्याला रुपया दिला नाही आणि तो म्हणतो की अरे मला लय तुला रुपया देऊ वाटत आहे, परंतु माझ्याकडे सध्या काय रुपया नाही. तू काय कर, उद्याच्याला माझ्या घरी ये, माझ्या घरी आल्यानंतर मी तुला नक्की म्हणे 1 रुपया दे असं म्हणतो. ठीक आहे बा म्हणे. तर तो चिकट माणूस घरी येतो सायंकाळच्या वेळेला
गदळ भाजीपाला घेऊन स्वस्तातला आणि घरी आल्याच्या नंतर आरामानं जेवण वगैरे पती पत्नी करतात, झोपी जातात. आता भिकारी मात्र लय चॅप्टर होतात, लय चॅप्टर. त्यांना आता विसरून जावं तर नाही, भिकाऱ्याने लक्ष ठेवलं म्हणे मला त्यानं काल बरील होतं म्हणे, त्याच्या घरी चिकट माणसानं बरील होतं म्हणे, मी त्याच्या घरी जाणार म्हणजे जाणार रुपया मागायला. तर दुसऱ्या दिवशी जिन्यावरून खाली उतरत आहे तो चिकट माणूस आणि खाली उतरता उतरता त्यानं त्या भिकाऱ्याला पाहिलं. भिकाऱ्याला पाहिल्यानंतर त्याला जाणीव झाली की अरे काल मी या भिकाऱ्याला म्हणलं होतं की उद्याच्याला तू माझ्या घरी ये, उद्याच्याला तू माझ्या घरी आल्याच्या नंतर मी तुला रुपया दान करेल. आणि हा भिकारी मला रुपया घेण्यासाठी आता आलेला आहे. धावत पळत वापस जातो आणि दरोजा लावून घेतो आणि पत्नीला सांगतो की तो भिकारी आलाय आणि त्या भिकाऱ्याला म्हणाव की आमचे साहेब जेवण करत आहेत असं सांग म्हणे. तर त्यावेळेला भिकारी येतो, भिकाऱ्यानं दरोजा वाजवला, पत्नीनं दरोजा खोलला. तो म्हणे आहो म्हणे तुमचे साहेब काल मला बाजारामध्ये भेटले होते आणि तुमचे साहेब आम्हाला म्हणले की मी तुला रुपया देतो आणि ते रुपया घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेला आहे. तर त्यावेळेला ती पत्नी म्हणते, त्याची पत्नी म्हणते अहो म्हणे तुम्हाला त्यानं रुपया दिला असता तर आमचे साहेब म्हणे जेवण करायला बसले. ठीक आहे ना म्हणे, मी थांबतो ना म्हणे, एक तास म्हणे थांबतो मी, होऊ द्या म्हणे त्याचं जेवण. मग ते घरामध्ये गेली, तिनं दरोजा लावला. हा म्हणे ते भिकारी म्हणला की मी एक तास थांबायला तयार आहे म्हणे, तुमचं जेवण होईपर्यंत. तर थोडा वेळ थांबला, थोडा वेळ थांबल्यानंतर भिकाऱ्यानं पुन्हा दरोजा वाजवला. तर त्यावेळेला तो व्यक्ती म्हणतो आता तू सांग. त्या भिकाऱ्याने म्हणा आमचे साहेब झोपी गेले रुपयासाठी, बघा आमचे साहेब झोपी गेले असं तू सांग म्हणे त्या भिकाऱ्याला. तर त्यावेळेला नाही कशाला म्हणजे एवढी किटकिट करायला, रुपया तर द्यायचा म्हणे, बायको म्हणते नवऱ्याला रुपया तर द्यायचा म्हणे, 1 रुपया म्हणे त्याला तुम्ही देऊन टाका की त्याचं निघून जाईल. तर म्हणे तू म्हणे जास्त शहाणपणा करू नको, तुला जेवढं काम सांगितलंय तेवढंच तू काम कर. तर ती आता गुपचूप गेली म्हणे, ठीक आहे मॅम माणूस म्हणे असंच आहे म्हणे. तर ती गेली, तिनं दरोजा खोलला. अहो म्हणे त्यानं जेवण केलं म्हणे, अंगाला भाकर लागली का म्हणे, लगेच झोपी गेले. ती लगेच झोपी गेले. तर ठीक आहे म्हणे बा त्याची झोप होईपर्यंत मी इथंच थांबतो म्हणे. भिकारीने चॅप्टर म्हणे आता 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाले, भिकाऱ्यानं पुन्हा दरोजा वाजवला. तर त्यावेळेला दरोजा वाजवल्याच्या नंतर बायको म्हणते अहो म्हणे ते भिकारी अजूनही दारातच आहे म्हणे, किती वेळ झाला, त्याला रुपया द्या आणि निघून जाऊ द्या म्हणे. तू शांत बस, तू शांत बस म्हणे, तुला काय जास्त कळत नाही म्हणे. तू काय कर त्या भिकाऱ्यापाशी जा आणि त्याला आता म्हणा आमचे साहेब मरून गेले. काय म्हणा आमचे साहेब मरून गेले. बघा रुपयासाठी एवढा चिकट माणूस रुपया कधी कोणाला दाखवायचा नाही. तू सांग की आमचे साहेब मरून गेले. माय म्हणे तुम्ही असं बोलायले की म्हणे कसं म्हणे, तुम्ही असं बोलू नका म्हणे, रुपया तर म्हणे त्याच्या रुपयासाठी कशाला मरायले म्हणे. तू म्हणे जास्त आगावीचा शहाणपणा करायचा नाही, तुला जेवढं सांगितलं तेवढंच तू करायचं. तू जा आणि सांग की आमचे साहेब मरून गेले. बिचारी बाई लहान तोंड करून बाहेर आली आणि त्या भिकाऱ्याला म्हणते अहो म्हणे त्यानं तुम्हाला रुपया दिला असता हो म्हणे, पण आमचे साहेब म्हणे मरून गेले. म्हणे काय म्हणे आमचे साहेब मरून गेले. बाई पुन्हा घरामध्ये गेले. त्या भिकाऱ्याला आता गुच्ची बसवते. ही भिकारी 2-4 घरामध्ये गेला म्हणे फलाण्या मरून गेला, फलाण्या मरून गेला. त्याला 2-4 घरी जाऊन सांगितलं. 2-4 घरातले माणसं गोळा झाले, त्या घरामध्ये आले. तर त्यावेळेला तिनं दरोजा वाजवला त्या लोकांनी. तर त्यावेळेला ते माणसं म्हणतात की काय हो म्हणे तुमचे साहेब गेले का. बाई पटकन गडबडी करत म्हणून गेले त्या भिकाऱ्याच्या. हो म्हणे गेले म्हणे. तर ते घरामध्ये लोक येतात, ते असा ताट झोपलेला, हालं नाही डुलं नाही काहीच नाही, असा ताट झोपलेला. आता हलावला तर रुपया द्यावा लागते भिकाऱ्याला, हलायचं नाही डुलायचं नाही. तो ताट झोपी गेला. लोकांनी हलवलं डुलवलं काहीच नाही. तर लोक म्हणजे हो म्हणे गेला. तर थोडासा काळ लोटला. काळ लोटल्याच्या नंतर 2-3 घंटे लोटले तरी पण गडी ताटच झोपलेला, हालं नाही डुलं नाही. थोडस बारीक डोळे उडून बघत असं गेले का. पण लोक आता जातात का, लोक वाढतात उलट नाही का, नाही लोक जात नाहीत. तर काळ लोटल्याच्या नंतर लोक म्हणजे आता उरकाउरकी केली पाहिजे, करून ठेवायचं नाही का, उरकाउरकी आता केली पाहिजे, काही वेळ नाही ठेवलं पाहिजे. तर त्यावेळेला मग आता बायकोला भीती बसली. बायकोला वाटलं आता लोक उरकाउरकी करायचं म्हणल्यानं माझे साहेब आता जातात का नो. लोकांना ते माडाई हाणला, ते काय मडकं बिडकं यानं सगळंच आणून ठेवलं आणि लोक म्हणजे आता उरकावले. तर त्यावेळेला मग ती बाई आरडायला लागली. म्हणे नाही हो म्हणे आमचे साहेब म्हणे मेले नाही, आमचे साहेब म्हणे जितेच आहेत म्हणे, ते रुपयाचं काहीतरी आहे.
मग ज्या उपासिकेचा म्हणजे दुसरा तिला समजूत घालणारे तिचे साहेब अगोदर वारले होते, ती म्हणजे माय म्हणे आमचे साहेब तेव्हा मी पण अशीच म्हणत होती, मी पण अशीच म्हणत होती की ते जितेच गेले ना, असंच होते माय लढू नका म्हणे माय मुख्य असंच होते म्हणे नाही हो म्हणे ते जितेच ते मेले नाही म्हणे माय, तर म्हणे मुख्या म्हणे माय असंच होते मेले असंच वाटते ते जिते येत. पण असं झालं त्या बाईला गुपचूप केलं, लोकांनी धरलंय की ताटचे ताट माणूस हलावलं तर रुपया द्यावं लागतंय, ताटचे ताट माणूस त्याला उचललं, माडावरती ठेवलं, खंद्यावरती घेतलं, निघायला लागले. बाई आरडू कोल्डी झाली होती, जिद्दीच होते मेले नाही बाया काय पाय मुख्या हो म्हणे तसंच होतंय म्हणे ते गेल्याच्या नंतर असंच वाटतंय म्हणे आता गेले म्हणे. तर त्याला नेलं, लाकडे रचले, त्याच्यावरती त्या माणसाला ठेवलंय बी, तरी पण कधी हललं नाही बिलं नाही काहीच करणार नाही, कारण हलावतं रुपया हलावतं रुपया द्यावं लागतंय बघा. त्याच्यावरती लाकडं रचले आणि त्याला जाळायचा वेळ आला, बायको म्हणती माय जिता नवरा फुकून द्यायला म्हणे मुख्या माय ते गेला म्हणे मोहा घेता म्हणे तेव्हा मी पण अशीच बनवू लागले म्हणे तसंच वाटतंय माणसाला म्हणे विश्वास बसत नाही माय म्हणे गेले असं बाया म्हणायला लागल्या. तर लोकांनी त्याला फुकून दिलं, फुकून दिल्याच्या नंतर आग लागली, जाळ मोठा झाला आणि मोठा जाळ झाल्याच्या नंतर त्याच्या पाठीला चांगला सरपाटा बसला. सरपाटा बसल्याच्या नंतर जळत्या सरणातून बाहेर पळत आला, नाही का नाही, जळत्या सरणातून बाहेर पळत आला आणि पळत बाहेर आल्याच्या नंतर भिकारी म्हणतो टाक म्हणे आता रुपया, भिकारी म्हणतो टाक म्हणे रुपया, भिकाऱ्याला रुपया दिला. आता बामण म्हणतो मोहा पण रुपया द्या बाबा तुमचा कशाचा म्हणे मी मोहा विधी केला तुम्ही जळाले नाही त्याला मी काय करू म्हणे मोहा रुपया द्या. ब्राह्मणाला रुपया द्यावा लागला आणि त्या भिकाऱ्याला रुपया द्यावा लागला. असे चिकट माणसं बघा कित्येक समाजामध्ये आहेत की ज्यांना दान देऊ वाटत नाही. म्हणून उपासक आणि उपासिकांनो या चित्ताला नेहमी देण्याची भावना असली पाहिजे आणि जो व्यक्ती ज्याचं चित्त देण्याचं आहे तो त्या व्यक्तीला दुसऱ्या शिलाचं आचरण करण्याची गरजच नाही. म्हणजे त्या व्यक्तीचं जे दुसरं शिल आहे ते आपोआप त्या शिलाचं पालन होते. कारण जो व्यक्ती दान देतो तो व्यक्ती कधी कुणाची चोरी करत नाही. आणि म्हणून सातत्यानं दुसऱ्या शिलाचं जर आपल्याला पालन करायचं असेल तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये दान द्यावं लागेल. आणि म्हणून श्रद्धायुक्त चित्ताने दान देत चला. दुसरा उपदेश भगवंतांनी शिलाचा सांगितला. तर जेवढं काही जीवन लाभलेलं आहे या जीवनामध्ये मानवी जीवनामध्ये शिलाचं पालन करत चला. शील हे अलंकार आहे, शील हे आभूषण आहे, शील हे दागिना आहे. आणि ज्या पद्धतीनं आपण अलंकाराला आभूषणाला दागिन्याला जपतो त्या पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये शिलाला जपलं पाहिजे, शिलाचं आपल्या जीवनामध्ये पालन केलं पाहिजे. जो व्यक्ती शिलाचं पालन करतो अशा व्यक्तीला समाजामध्ये मानपान असतो, घरामध्ये मानपान असतो. परंतु जो शिलाचं पालन करत नाही अशा व्यक्तीला समाजातही मानपान नसतो आणि घरादारामध्ये सुद्धा मानपान नसतो. आणि म्हणून जीवनामध्ये दुर्लभ असलेल्या मानवी जीवनात दुर्लभ असलेला भगवान बुद्धाचा धर्म आपल्याला लाभला. तर या धर्माचं आचरण आपण आपल्या जीवनात सातत्यानं करत गेलं पाहिजे. श्रद्धायुक्त चित्ताने दान दिलं पाहिजे, श्रद्धायुक्त चित्ताने शिलाचं पालन केलं पाहिजे. तिसरा मार्ग भगवंतांनी समाधीचा मार्ग सांगितला. श्रद्धेनं दान देत गेलो आणि शिलाचं पालन करत गेलो तर आपल्याला राग द्वेषाचे तृष्णेचे लिपणाचे वासनेचे अडथळे येतात आणि या अडथळ्यातून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला नीती नियमानं तिसरा जो मार्ग भगवंतांनी सम्यक समाधीचा सांगितला तर आपल्याला ध्यान करावं लागेल. ध्यानाच्या माध्यमातून चित्ताला निर्मळ बनवावं लागेल. चित्त आपलं इतकं निर्मळ बनवू शकते की या चित्तावरती कोणी किती वाईट वक्त बोललं, कोणी किती घाणायचं बोललं तरी या मनाला फरक पडत नाही. कोणी काही केलं तरी फरक पडत नाही आणि कोणी किती प्रफुल्लित किंवा आपल्याला आनंदाचं बोललं तरी चित्त मोहामध्ये जात नाही. इतकं निर्मळ आपलं चित्त. भगवंताने चित्ताची उपमा कमळाच्या फुलासारखी दिलेली आहे बघा. कमळाच्या फुलाची उपमा दिलेली आहे. चित्ताला कमळाच्या फुलासारखं आपलं मन होत असते. आणि बुद्धाने सांगितलं की या निसर्गामध्ये भगवंत म्हणतात की असे काय नियम आहेत की ज्याच्यावरती माझं आधिपत्य नाही. बुद्ध म्हणतात कर्माची फळं रोखण्याचं आधिपत्य माझ्यामध्ये नाही आणि मी बुद्ध आहे, मी तिन्ही काळाची विद्या जाणणारा, मी सम्यक संबुद्ध आहे. तर मी
लगेच दुसऱ्या माणसाला असं साधू साधू म्हणलं की लगेच कोणाला बुद्ध करू शकत नाही. बुद्ध बनण्याचा मार्ग सांगू शकतो पण बुद्ध करू शकत नाही. हे निसर्गामध्ये हे एक अधिष्ठान आहे की ज्याच्यावर माझा अधिपत्य नाही. मी कोणाला बुद्ध करू शकत नाही, मी कर्माची फळं भोगू शकत नाही. आणि तिसरं कारण भगवंतांनी सांगितलं की माझं जे चित्त आहे जे की निर्मळ झालेलं आहे, जे की कमळाच्या फुलासारखं आहे, जे राग रहित आहे, द्वेष रहित आहे, तृष्णा रहित आहे, मीपणा रहित आहे, वासना रहित आहे, हे चित्त मी असं उकरून इतर लोकांना दाखवू शकत नाही की माझं चित्त किती निर्मळ झालेलं आहे ते तुम्ही बघा. असं कोणाला दाखवू शकत नाही. ज्या पद्धतीनं एखाद्या उपासकेला जर जास्त गाथा पठण जर पाठ असेल, भगवंताची सुद्ध पाठ असतील, तर ती उपासिका किंवा तो उपासक आपलं डोकं खोलून दाखवू शकत नाही की माझी इथं बुद्ध पूजा पाठ आहे, इथं भीमस्मरण, इथं भीमस्तुती पाठ आहे, असं खोलून दाखवू शकत नाही. परंतु ज्याला पाठ नाही त्यानं जर ते पाठ केलं तर त्याला त्याची अनुभूती होती, त्याला त्याची जाणीव होती. भगवंत त्याच प्रकारे म्हणतात की माझं चित्त जे निर्मळ झालेलं आहे ते चित्त मी असं खोलून दाखवू शकत नाही. परंतु लोकांनी, उपासकांनी दानशील समाधी आणि प्रज्ञाशील समाधीचं जर त्यांच्या जीवनामध्ये आचरण करत राहिले तर त्यांचं सुद्धा चित्त असंच निर्मळ होईल आणि त्यांना सुद्धा त्या सुखाची अनुभूती होईल. आणि म्हणून सातत्यानं या निर्मळ चित्त बनवण्याकरिता किंवा चांगल्या सुखाची अनुभूती करून घेण्याकरिता भगवंतांनी सांगितलं निब्बाणम परमो सुखम. निब्बाणामध्ये, निर्वाणामध्ये बुद्ध म्हणतात परमश्रेष्ठ असं सुख आहे. आणि हे सुख जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर बुद्धांनी सांगितलेल्या तत्वाचं आचरण करावं लागेल, श्रद्धेनं दान द्यावं लागेल, शीलाचं पालन करावं लागेल आणि ध्यान करावं लागेल. आणि हे तीन तत्व समजून जर घ्यायचे असतील तर नीती नियमानं बुद्ध विहारामध्ये यावं लागेल. बुद्ध विहारामध्ये येऊन बुद्ध गुणाचं, धम्मगुणाचं, संघगुणाचं स्मरण, मनन, चिंतन करावं लागेल. तुम्ही सातत्यानं जर विहारामध्ये आला, सातत्यानं जर बुद्ध गुणाला, धम्मगुणाला श्रवण करत राहिला आणि त्यानुसार जर आचरण करत राहिला तर नक्कीच उपासक आणि उपासिकांनो तुमचं जीवन सुखमय होईल. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समाधान टिकून राहील. आणि म्हणून जो व्यक्ती शीलवान आहे, जो व्यक्ती शीलाचं पालन करत असतो, अशा व्यक्तीकडे जर आपण गेलं तर नेहमी माणसाचं चित्त हे प्रफुल्लित होत असतं. नेहमी आपलं चित्त हे प्रफुल्लित होतं. ज्या पद्धतीनं आपण अत्तराच्या दुकानात गेल्याच्या नंतर आपण कुठल्याही प्रकारचा अत्तर खरेदी नाही केला तरी पण त्या दुकानात गेल्याच्या नंतर त्या सुगंधानं माणसाचं जे मन आहे ते प्रफुल्लित होत असतं. अत्तराच्या दुकानामध्ये जरी आपण काही खरेदी नाही केलं तरी पण त्याच पद्धतीनं आपल्या परिवारामध्ये जर सर्वच उपासक शीलाचं पालन करत असतील, दान देत असतील आणि ध्यान करत असतील तर परिवारामध्ये असंच वातावरण निर्माण होत असते. आणि त्या परिवारामध्ये नवीन व्यक्ती जर आला तर त्याला तिथं आनंदित वाटते, प्रफुल्लित वाटतं. ज्या पद्धतीनं आम्ही जरी तिकडे विहारात राहत असलो तरी पण आम्हाला या विहारात आल्याच्या नंतर जरा तिच्यापेक्षा जास्त प्रफुल्लित वाटतं, आनंदित वाटतं. कारण जिथं शील असते, जिथं शीलाचं पालन असते, तिथं भगवंतांनी सांगितलं की जिथं शीलाचे तरंग असतात, जिथं दानाची तरंग असतात, जिथं मैत्रीची तरंग असतात, तिथं माणसाचं मन रमत असते, मन लागत असते. आणि म्हणून परिवारामध्ये असेल किंवा बुद्ध विहारामध्ये असतात हे तरंग आपले असले पाहिजे. सातत्याने परिवारामध्ये दानशील समाधी, प्रज्ञाशील समाधी या तत्वाचं आचरण असलं पाहिजे. परिवारामध्ये एकमेकांना वाईट वक्त बोलायचं नाही, घाणीचं बोलायचं नाही, पाडून टाकल्यासारखं बोलायचं नाही. याच्यामध्ये सुख नाही, शांती नाही, समाधान नाही. भगवंतांनी सांगितलं जीवन परिवर्तनशील आहे, जीवनाचं परिवर्तन होणार आहे. पैसा तारुण्य पाहुण्याप्रमाणे भगवंत म्हणतात ते टिकून राहत नाही. आणि म्हणून तारुण्याच्या वाचेमध्ये एकमेकांना वाईट वक्त बोलू नका, घाणीचं बोलू नका, पाडून टाकल्यासारखं बोलू नका. तारुण्यामध्ये एकमेकांना वाईट वक्त बोलत गेलो आणि म्हातारपणी जर आपल्याला वाटलं की आता माय कुणाकडे चार शब्द प्रेमाचे बोलावे, मैत्रीचे बोलावे, जीवनभर मायनं सगळ्या बायाला उधळवलं, असं तसं वाईट वक्त घाणीचं पाडून टाकल्यासारखं लय बाय बोलली आणि म्हातारपणी वाटतं की आता कोणाकडे चार शब्द प्रेमाचे बोलावे तर त्यावेळेला आपल्याला बोलणं सुद्धा येणार नाही, आपली गोबडी वळलेली असेल. कारण बुद्धांनी सांगितलं जीवन परिवर्तनशील आहे, जीवनाचं परिवर्तन होणार आहे. पैसा आणि तारुण्य टिकून राहणार नाही, ते पाहुण्या
वाऱ्याप्रमाणे असते, येते आणि लगेच निघून जाते. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, दुर्लभ असलेलं जे काही मनुष्य जीवन आहे, या मनुष्य जीवनामध्ये सातत्यानं सधर्माचं आचरण करत चला, सातत्यानं सधर्माचं पालन करत चला. पवित्र असा वर्षवासाचा काळ आहे. या वर्षवासाच्या काळामध्ये 1 तास तरी आपण विहारामध्ये चला. विहारामध्ये बुद्धगुणाचं, धम्मगुणाचं, सगुणाचं स्मरण मनन चिंतन करत चला. आपलं जे काही पूजन स्थान आहे ते थोडं अस्तव्यस्त झालं असेल तर त्याला स्वच्छ करण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न करत राहावा. ही सुद्धा आपली एक दान पारमिताच आहे आणि आपण आपल्या जीवनामध्ये पारमिता पूर्ण केल्या पाहिजे. बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये 10 पारमिता पूर्ण केल्या आणि म्हणून ते बोधिसत्व आहे. बोधी म्हणजे ज्ञान आणि सत्व म्हणजे प्राणी. बोधी म्हणजे ज्ञान म्हणजे बुद्धत्वाचं ज्ञान आणि सत्व म्हणजे प्राणी. तो बुद्धत्वाकडे जाणारा तो प्राणी आहे. आपल्या प्रत्येकाला बुद्धत्वाकडे जायचं आहे. प्रत्येकाच्या चित्तामध्ये लपलेली जी काही बोधी आहे ती प्रज्ञा आपल्याला जागृत करायची आहे आणि ती प्रज्ञा जागृत करण्याकरिता सातत्यानं विहारामध्ये चला. विहारामध्ये जो काही उपदेश भिक्खू संघांनी किंवा भिक्खू नसतील तर उपासकांनी जे काही उपदेश सांगितले या उपदेशाला सर्वण करण्याचं काम करा. कोणाकोणाचे जर अधिष्ठान असतील वर्षवासाच्या काळामध्ये, कोणाकोणाचे अधिष्ठान असतात बघा, भिक्षूंचे अधिष्ठान असतात एका विहारामध्ये राहायचे. त्याच प्रकारे वर्षवास खरं तर भिक्षूंसाठी असतो, उपासकांसाठी वर्षवास नसतो किंवा श्रामणेरांसाठी वर्षवास नसतो. वर्षामध्ये पाऊस आणि वास म्हणजे वास्तव्य. पावसाळ्याच्या काळामध्ये वास्तव्य करणे त्याला वर्षवास म्हणतात आणि ते वास्तव्य केवळ भिक्षू करतात, उपासक करत नाही किंवा श्रामणेर सुद्धा करत नसतात. उपासक याच्या घरी त्याच्या घरी याच्या इकडे इकडे फिरायला जातात का नाही. म्हणून उपासकांनी वर्षवास करायचा नसतो किंवा केला तरी पण असं म्हणायचं नसतं की मी वर्षवास करत आहे, मी वर्षावास करत आहे असं म्हणायचं नसतं का नाही. कारण वर्षावास केवळ भिक्षू करत असतात. वर्षावासाच्या निमित्तानं आम्ही उपोषणाचं पालन करत आहोत असं आपण म्हणू शकतो. आपण आपल्या या मानवी जीवनामध्ये पवित्र अशा वर्षावासाच्या कालखंडामध्ये दानशील समाधी, प्रज्ञाशील समाधी हे तत्व समजून घेण्याचं काम करा. सातत्याने तत्वाचं आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचं काम करा. नक्कीच उपासक आणि उपासिकांनो तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या परिवारामध्ये सातत्यानं सुख, शांती आणि समाधान येते आहे. आजच्या मंगल प्रसंगी एवढाच धर्माचा उपदेश देऊन आपल्या सर्वांच्या प्रती असीम असीम मंगलमैत्री, आपल्या सर्वांच्या प्रती असीम असीम मंगल कामना व्यतीत करून अल्पशा धर्मदेश करा. यथा वैवः पुरा परिपूरन्ति सागरं एवमेवोदिनं पेतानं उपपंपति चित्तं पतितं पुमां क्षिपमेवासमेजतु सबे पुरेन्दु संकपाचन्दोपनरसो यथा मणिज्योतिरसो यथा सबे तियो विभद्रन्तो सबरो विनाशतु माते भवन्तरायो सुखी दीर्घायुको भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वबुद्धानुभावेन सर्वधर्मानुभावेन सर्वसङ्गानुभावेन सदा शुद्धि भवतु ते चितां पतितां त्वमां कृपमेव समेजतु समे पुरेन्तु संकपाचन्दोपनरसो यथा आयु आरोग्य सम्पत्ति सकसम्पातिमेव च ततो निब्बाण सम्पत्ति विनाते समेजतु अभिवादनशीलेसा निचावता पचायनो चत्तारो धम्मा वड्ढन्ति आयुर्नो सुखां वदन्ति. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्व उपासक माझा मंडळी आज आषाढी पौर्णिमेनिमित्त आपल्या विहारामध्ये सर्व उपासक अत्यंत अंतकरणापासून मनापासून उपस्थित आहे. खरोखरच मला आज भाग्यवान समजतो की मला आज कीर्तन करायचं भाग्य मला मिळालेलं आहे. कारण मी 15-20 दिवसापूर्वीच आयुष्यमान जाधव साहेबांना सांगितलं होतं की मला आज या पौर्णिमेनिमित्त
जे काही असतात मला खीरदान करायचं आहे. आज मला खूप आनंद होत आहे की या खीरदानाचा माझ्याकडून जो लाभ आपल्याला मिळाला तो मी मनापासून आपल्याला देतो. कारण मागच्या वर्षीसुद्धा मी आषाढी पौर्णिमेलाच योगदान दिलेलं होतं. आजपर्यंत सुद्धा मला आषाढी पौर्णिमेनिमित्त आपल्याला मला दान करण्याचं पुण्य मला मिळालेलं आहे. तर त्यानंतर आपल्या आभाराचं काम आमचे आपले विजय राखे करतील आणि त्यानंतर धम्मपालनाचा होईल आणि धम्मपालनाचं झाल्यानंतर जे काही खीर आणलेलं आहे महाशक्ती त्याचा सर्वांनी स्वाद घ्यायचा आहे असे सर्वांना